रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यांच्या घरी रोज 5-50-100 लोक जेवून गेल्याशिवाय त्यालाही चैन पडत नसेल आणि त्या माऊलीलाही चैन पडत नसेल आणि ते पुण्य कुठेही वाया जाणार नाही हा माझा. आणि या मातीतल्या माणसांसाठी मला काहीतरी करायची भावना बाळगणारा दमदार कार्यसम्राट आमदार अर्थातच शेठ जणू असा ठराव झालाय. शेठला तुमच्यासोबत बघण्याचा आता सगळ्यांना सारांश झालाय. तुम्ही तिथं शेठ असा जणू काही ठराव झालाय. शेठला तुमच्यासोबत बघण्याचा भाषकांना नाहीये. त्यांचे देखील सामने मी युट्यूबद्वारे बघितले कारण तो माझा शौक आहे. पण क्रिकेट बघता बघता काही मनोगत तर मी बघितली ही खऱ्या अर्थाने शोभनीय नाही आहे तेवढंच माझं मत आहे. कारण खेळामध्ये राजकारण करणं ही आपली संस्कृती नाही आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी एमडी फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नाईट क्रिकेटचे सामने आयोजित करणं आणि खऱ्या अर्थाने जी संयोजक समिती आहे आयोजक समिती आहे अंकुश सप्रे आणि त्याचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी ग्राउंडची निर्मिती आणि खऱ्या अर्थाने मंचासहित गॅलरी पासून सगळेच अतिशय सुंदर नेत्रदीपक असं खऱ्या अर्थाने या ठिकाणी क्रिकेटचं मैदान तयार केलंय. मला आनंद वाटला आता मंचावर बसून या ठिकाणी माझे खरे सहकारी जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या नावाने आज गॅलरीला ते नाव दिले बैठकीच्या गॅलरीला नाव दिले याचा सार्थ अभिमान मला निश्चित आहे. कारण मला माहीत नव्हती टीम आपली पण खूप छान त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली पण मानवंदना देत असताना त्यांची आठवण निश्चित आज या ठिकाणी येते. तर मी आमदार होत असताना या सगळ्यांचं योगदान हे माझ्यासाठी खूप मोठं आहे जी आपल्याला निश्चित कल्पना आहे. पण करोनासारख्या महामारीमध्ये हे माझे सगळे सहकारी नेते आज आपल्याला निघून गेलेत आणि त्यांच्या नावाने गॅलरी असतं तुम्ही या ठिकाणी त्यांचं नाव दिलंय. खूप छान सुंदर असं आपण तुम्ही आयोजन केले. खरं तर हे सामने 4 दिवस या ठिकाणी आज चालणार आहेत 4 ते 7. अनेक माझे सहकारी आमदार सहकारी मंत्री काही सेलिब्रिटी या ठिकाणी निश्चित आपल्याला खेळाला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे. पण खेळ खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं की उभा देश आज क्रिकेटवर प्रेम करतोय आणि म्हणून टेनिस क्रिकेटचे सामने होत असताना हे सामन्यानंतर 12 पासून आपण लेदर बॉलचे देखील सामने या ठिकाणी घेतोय. त्यानंतर आपला आवडीचा खेळ बैलगाडा स्पर्धा देखील आपण घेतोय. किंवा निमंत्रित 16 कबड्डीचे देखील सामने आपण आयोजित करतोय. निवडणूक आल्यानंतर काही मंडळींना असं वाटतं की अशा पद्धतीचे सामन्यांचं नियोजन केलं की मतांमध्ये परिवर्तन होतं. असं अजिबात नाही. कारण खेळाशी आपली नाळ कायमशी जोडली असली पाहिजे. इलेक्शन आलं की कुठल्या तरी इव्हेंट करून आपल्याला सिद्ध करणं असं कधी होत नाही आहे. जनमानसामध्ये कायमचं काम करत राहिलं पाहिजे. आणि मग भाऊ बोलल्याप्रमाणे विरोधक एक वेगळा चेहरा घेऊन मैदानामध्ये येत आहेत की ते कधीच लोक स्वीकारणार नाही आहेत. आणि म्हणून बरेचसे असेल आमचे महेंद्रजी थोरवे असेल हे रायगडचे दोन्ही माझे सहकारी आमदार असतील खूप कष्ट पराकष्ट करून इथवरचा प्रवास केला आहे. बरेचसे खऱ्या अर्थाने 3 वेळचे आमदार आहेत. त्यांची इच्छा असेल पण ते आमदार राहतील मंत्री राहतील कारण त्याच्या कामाची पद्धत खूप छान आहे आणि त्यांचे कार्यपाहिले बघून मी देखील थोडंसं त्यांना फॉलो करतो. तर सकाळी उठल्यापासून
आंघोळीला जाईपर्यंत 500-1000 लोकांना ते अटेंड करतात. आंघोळीनंतर जेवणाचा पत्ता नाही आहे. पण आम्ही मुंबईला देखील बघतो की घराडा असतो, आपण नेहमी टीव्हीला बघता. त्यातून आमचे मीडियावाले येतात, कुणाला तरी प्रश्न विचारतात. पण सरळ मनाचा माणूस आहे, जे मनात आहे ते ओढत नक्की येणार. कोणाची पर्वा न करताना, पुढे काय होईल याचा अजिबात विचार न करताना जे तुमचं मत आहे ते खऱ्या अर्थानं मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कारण हा रायगडचा आवाज आहे आणि आम्हा रायगडच्या आमदारांना खरंच सन्मान आहे. छत्रपतींचे मावळे म्हणून खऱ्या अर्थाने इतर महाराष्ट्राचे 288 पैकी बाकी आम्हाला 30 जोडचे आमदार आहेत. रायगडचे आमदार का बोलले का आम्हाला अभिमान वाटतो. काही अंशी या सगळ्या घडामोडीने काही गोष्टी राहून गेल्या, पण निश्चित आम्ही त्या प्राप्त करणार. कारण आम्ही लढवई आहोत, हार न मानणारे आहोत. पण आमच्या बरेचसेचा मोठेपणा कधीतरी आम्हाला काहीतरी गमावून गेला. जर त्याने जो थोडासा विचार केला असता तर कदाचित त्यावेळेला तो न्याय आम्हाला मिळाला असता. पण आम्ही आशावादी आहोत, अजूनही वेळ आहे. पण खऱ्या अर्थाने सरकारच्या अनेक योजना जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिक करतो. 15-15, 18 तास काम करतो. याचं कारण असं आहे की आपले मुख्यमंत्रीच मुळात 18 तास काम करतात. तर त्यांनाही फॉलो करण्यासाठी आम्ही प्रयत्न निश्चित करतो. आपण केंद्र सरकारच्या, राज्याच्या अनेक योजना तुमच्या शेवटच्या गावापर्यंत, माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं प्रामाणिक काम आम्ही करत आलो. आणि म्हणून आशावादी आहोत, निवडणुकीला कधी घाबरत नाही आहोत. ज्यांचं काही उरलं नाही ते आता तयारी करायला लागले. पण जमिनीवर सांडलेलं पाणी कधी भरता येत नाही आहे. आणि म्हणून आम्ही लोकांमध्ये असणारे कार्यकर्ते आहोत. आपल्या माध्यमातून केला आणि आपल्या थळ आणि अलिबागची मान उंचावली, त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतो. मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.